computer. I think this is the fifth काय म्हणणार आहे ना, फिफ्थ डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर, बरोबर का? मानवी व्यवस्थेचा हा पाचवा डायमेन्शन आहे, पैलू आहे म्हणून, with which actually we can maintain harmony in the society. These are the 5 dimensions, out of which 4 dimensions already we have seen. So exchange, storage, this we will try to understand. Exchange म्हणजे काय आहे ना, देवाणघेवाण मराठीत शब्द आहे, बरोबर का? हॅलो, yes, Yes, sir. so exchange means sharing or exchanging physical facility and with a view of mutual fulfillment and not with the obsession for profit. Very important statement. बघा ना इकडे काय अर्थ आहे ना, एक्सचेंज म्हणजे काय आहे? एक्सचेंज मीन्स शेअरिंग और एक्सचेंजिंग फिजिकल फॅसिलिटीज. मग मागच्या एखाद्या कुठल्या एका सेशन मध्ये आपण समजून घेतलं होतं बार्टर सिस्टम, बरोबर का? बार्टर, हॅलो, पूर्वी बार्टर सिस्टम होती की मी शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे, माझ्या शेतामध्ये तांदूळ पिकतं, तुमच्या शेतामध्ये गहू पिकतं, तर मी माझा तांदूळ तुम्हाला देणार, तुमचा गहू मला मिळणार, बरोबर का? हॅलो, Yes, sir. हो सर, हो सर. that is also one kind of exchange. We are calling, in earlier days we were using before birth of currency म्हणू आपण आहे, ज्यावेळेस चलनाचा तिकडे जन्म व्हायचा होता ना, चलनाचा जन्म व्हायच्या आधी बार्टर सिस्टम वॉज in existence म्हणू. Nowadays also in some of the villages you will find and such kind of system which is present. अजून पण काही खेडेगावामध्ये ही बार्टर सिस्टम आहे का? बघा, हॅलो, यस, का बंद झाली माहिती नाही मला. Actually here we are sharing or we are exchanging physical facilities in the form of goods, म्हणजे मालमत्ता म्हणू आपण, ठीक आहे. काही गोष्टी आपल्या शेअर केल्या जातात तिकडे. फिजिकल फॅसिलिटी म्हणजे फक्त पैसाच घ्यायचा नाही तिकडे आहे ना. करन्सी इज वन टाइप ऑफ फिजिकल फॅसिलिटी म्हणू आहे. करन्सी म्हणजे जे काही चलन आहे ते एक प्रकारचं फिजिकल फॅसिलिटी आहे. फिजिकल फॅसिलिटी वेगवेगळ्या टाईपची असू शकते. कोणाकडे गाडी असेल, कोणाकडे जमीन असेल, कोणाकडे सोनं असेल, कमोडिटीज, असेट्स, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हळूहळू तुम्ही त्या शिका आहे. ही माझी इच्छा आहे बरं का तुमच्याकडनं, की ह्या गोष्टी ऍज अन इंजिनियर आपल्याला ह्या शिकवल्या नाही जात, कुठल्या अभ्यासामध्ये शिकत नाही आपण. मग पैसा जो काही आहे ते फक्त आपल्या लक्षात राहतं आणि त्याच्याच फक्त आपण महाग लागतोय. सो डिफरंट काइंड्स ऑफ फिजिकल फॅसिलिटीज विच आर देअर अँड असेट्स मीन्स व्हॉट, लायबिलिटीज मीन्स व्हॉट, दॅट ऑल्सो यू नीड टू अंडरस्टँड. ऍक्च्युली थोडक्यामध्ये जाता जाता दोनच ओळीत मी सांगण्याचा प्रयत्न करेन, समजून घेण्याचा प्रयत्न करा आहे ना. asset is the thing and which will be bringing money in your pocket. थोडक्यात, asset is the thing which is bringing money in your pocket and liability is the thing with this what happens, you will be losing your money from your pocket. समजतंय का? हॅलो, liability and asset, very important words. आणि हे ज्याला कळलं आहे ना त्याला ऍक्च्युली काय म्हणणार आहे ना, तो ऍक्च्युअल इंजिनियर म्हणू, तो ऍक्च्युअल बिझनेसमॅन म्हणू आपण. हॅलो, येस, येस सर. हा, लायबिलिटी अँड ऍसेट. यू कॅन सर्च इन दी गुगल अँड ट्राय टू अंडरस्टँड ओके डीपर मिनिंग ऑफ दिस ऍसेट अँड लायबिलिटी. त्याच्यामध्ये बघा ना, ऍसेटचं फक्त एक छोटस एक्झाम्पल आहे ना, रॉयल्टी काइंड ऑफ ऍसेट्स ऑल्सो यू विल फाइंड नाउ डेज इन दी मार्केट. लता मंगेशकरनी काही गाणी म्हणून ठेवलेली ऑलरेडी. राईट नाउ शी इज अर्निंग विथ द हेल्प ऑफ रॉयल्टी. डू यू नो दिस? हॅलो, सो रॉयल्टी इज ऑल्सो वन टाइप ऑफ ऍसेट ऍक्च्युअली. क्रिप्टोकरन्सी इज ऑल्सो वन टाइप ऑफ ऍसेट. गोल्ड इज ऑल्सो वन टाइप ऑफ, समटाइम्स गोल्ड इज कॉल्ड एज कमोडिटी ऍसेट. ओके, हे सगळे युटिलिटी, these are similar kind of words but there is little difference. थोडासा फरक आहे प्रत्येकामध्ये, तो समजून घ्यावा. अँड एक्सचेंज, परत आपल्या इकडे येतोय मी. एक्सचेंज मीन्स शेअरिंग ऑर एक्सचेंजिंग फिजिकल फॅसिलिटीज. कशासाठी? विथ अ व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. एकमेकांना आनंद, तिकडे एकमेकांना पूरक होण्यासाठी ऍक्च्युली तिकडे शेअरिंग होतं आणि एक्सचेंजिंग होतं. कशाचं? तर फिजिकल फॅसिलिटीजचं, म्युच्युअल फुलफिलमेंट होण्यासाठी. नॉट विथ द ऑब्सेशन ऑफ प्रॉफिट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. फायदा प्रत्येक वेळेस फायदाच नाही बघितला जात इकडे एक्सचेंज मध्ये, लक्षात घ्या. येतं का लक्षात? हॅलो, हॅलो. But more because of different kinds of things, impurity in our
काय म्हणू बघा इम्प्युरिटीज इन आवर थॉट. एव्हरी टाइम वी आर थिंकिंग अबाउट ओनली प्रॉफिट. प्रत्येक वेळेस आपण फक्त प्रॉफिटचाच विचार करतोय आणि ते थोडंसं चुकीचं आहे. एक्सचेंज म्हणजे काय तर एक्सचेंज मीन्स वन्स अगेन आय एम रीडिंग. एक्सचेंज मीन्स शेअरिंग ऑर एक्सचेंजिंग फिजिकल फॅसिलिटीज विथ ए व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. एकमेकांना पूरक होण्यासाठीच जे एक्सचेंज आहे, जे शेअरिंग आहे, मग तिकडे त्याला आपण एक्सचेंज म्हणतोय बरं का. नॉट विथ दी ऑब्सेशन ऑफ प्रॉफिट. एखाद्याची प्रॉफिटची मालकी काय बघा ना, नफ्याची मालकी म्हणून नाहीये ते केलं जात आहे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. हा फरक आहे बरं का. द शेअरिंग इज विदिन फॅमिली. मग शेअरिंग जे होतं ते कुटुंबामध्ये तर होतं का हो? हॅलो. फिजिकल Yes. फॅसिलिटीजचं तिकडे काय होतं बघा, शेअरिंग होतं, पण तिकडे प्रॉफिट बघितलं जातो का मग? नाही वडील sir. वडील No, कधी sir. वडील किंवा आई कधी कधी आपल्याला गाडी देतात. त्यांची ती फिजिकल फॅसिलिटी आहे म्हणून आपण त्यांचीच आहे ती ऍक्च्युली. पण आपण फॅमिलीचा मेंबर असल्यामुळे एक्सचेंज इज पॉसिबल. ऍक्च्युली शेअरिंग इज पॉसिबल बिकॉज वी आर पार्ट ऑफ फॅमिली. अँड इफ वी आर पार्ट ऑफ फॅमिली, so such kind of physical facilities we can share amongst our family. And to extend, थोडंसं विस्तारपूर्वक जर बघितलं, one has been able to accept relationships. आणि ह्याच्या थ्रू काय होतं तर तिकडे ऍक्सेप्टन्स होत आहे ना, नातेसंबंधांचं ऍक्सेप्टन्स होतं when we are sharing. Another example of relationship is friendship. Actually, in the friendship, most of the times we are sharing different kinds of things with each other. And in friendship also, we are not taking any kind of, we are not considering any kind of profit. बरोबर का? हॅलो, विचार करा Yes, ह्या sir. थोड्याशा गोष्टींचा. Yes, sir. बरोबर. मग तिकडे when family we are considering, in family we are sharing different kinds of physical facilities. And because of which what will happen, one has able to accept relationship. त्याच्यामुळे नातेसंबंध तिकडे स्वीकारले जाऊ शकतात. बियॉन्ड, याच्या पलीकडे, बियॉन्ड दॅट इज एक्सचेंज. ओके, बियॉन्ड दॅट इज एक्सचेंज म्हणजे ह्याच्या पलीकडे ते एक्सचेंज आहे. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण आहे. ठीक आहे. थ्रू शेअरिंग अँड एक्सचेंज ऑफ फिजिकल फॅसिलिटी, each family can have all that is needed. समजतं का बघा? म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी नसती, काय एखाद्याकडे कोणाकडे ती गोष्ट नसेल तर शेअरिंग मुळे काय होते, त्याच्याकडे पण ती गोष्ट येते. दॅट्स वाय शेअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सचेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट. थ्रू शेअरिंग अँड एक्सचेंज ऑफ फिजिकल फॅसिलिटी, each family can have all that is needed. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला जे काही गरजेचं आहे ते मिळेल. हो सर. विचार करा. बऱ्याच वेळेस आपण डोनेट करतो बरं का गोष्टी, म्हणजे आपल्याकडे ते एक्सेस असतं. काही जण बघा ना, कपडे, कोण गरीब तिकडे घरात आलं कोण, तर त्यांना कपडे वगैरे दिले जातात. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ एक्सचेंज. ऍक्च्युली यू हॅव, ओके, you have काय म्हणणार clothes available with you in more quantity, and if you will be giving clothes to person who is not having clothes, मग तिकडे शेअर, ते काय झालं बघा ना, एक्सचेंज झाला तो थोडक्यात. मग तिकडे आपण कुठल्या प्रॉफिटची भावना होती का आपल्या मनामध्ये? हॅलो, विचार करा. हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर, यू Yes, ऑडिबल. हा, मग तिकडे आपण काय असं मनामध्ये प्रॉफिट पकडून आपण काही मदत करतो का, किंवा आपण काही कपडे कोणाला देतो का? याचा विचार करा. डोनेशन जे काही करतो आपण ते बिना प्रॉफिटचं डोनेशन आहे, त्याला डोनेशन म्हणतात, त्याला देणगी म्हणतात. ती स्वइच्छेने असते. वर्गणी आणि देणगीमध्ये फरक आहे हो, हा समजून घ्या ना. हे ज्याला समजलं त्याला खरं कळलं आहे ना व्हॅल्यूज. हॅलो, येस, फरक आहे का देणगी आणि डोनेशन मध्ये? काय म्हणणार, देणगी आणि वर्गणीमध्ये इज देअर एनी डिफरन्स? येस सर. Yes, sir. हा, ते थोडस समजून घ्या. अँड देअर इज म्युच्युअल फुलफिलमेंट. ह्याच्यामुळे काय होणार आहे तर एकमेकांना आपण पूरक करत जाणार आहोत. दॅट्स वाय एक्सचेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता स्टोरेज बद्दल समजून घेऊ. स्टोरेज इज प्रिझर्विंग, ठीक आहे, फिजिकल फॅसिलिटीज. मग स्टोरेज म्हणजे काय तर साठा आहे, तो फिजिकल फॅसिलिटीचा साठा आहे. मग तो साठा जो काही आहे तो, बरं का, काही लोक जे आहेत ती मुद्दामून साठा करतात त्याचा, जेणेकरून त्याची व्हॅल्यू वाढावी मार्केटमध्ये, आणि मग परत व्हॅल्यू वाढली की बाहेर काढतात ते आणि विकतात ते. येतं का लक्षात?
त्याला ब्लॅक मनी, ब्लॅक मार्केट म्हणू आपण. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस बघा ना सोनं स्वस्त असतं, एक एक्झाम्पल घेऊ आपण गोल्ड. ज्यावेळेस सोनं स्वस्त असतं, मग लोक जे काही श्रीमंत लोक आहेत, जे फिजिकल फॅसिलिटीज त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि त्यांची थोडीशी मेंटॅलिटी वेगळी असं म्हणू आपण, तर ते काय करतात आहेत, मग हे चांगलं आहे का वाईट आहे माहित नाही परत एकदा, ठीक आहे. ते फिजिकल जे काही त्यांची फिजिकल फॅसिलिटी, दे आर ट्राइंग टू कन्वर्ट इट इन द फॉर्म ऑफ गोल्ड ऍक्च्युली. मग तिकडे विटकरी बनवणे, सोन्याच्या विटकरी बनवणे, सोन्याचे बिस्किट बनवणे, असे बनवून ठेवतात ते आणि साठा करतात त्याचा. साठा केल्यानंतर मग काय होतं की मार्केटमध्ये मुबलक प्रमाणामध्ये सोनं उपलब्ध नाही होत, बिकॉज ऑन दी अर्थ गोल्ड इज अवेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी. बरोबर का? Gold is available in the Yes, sir. limited quantity, and gold is having certain characteristics with it, because of which actually gold is valuable. And if you will in another case, if you will consider iron, which is available in more quantity on the earth, because of which actually iron is not having, okay, दॅट व्हॅल्यू म्हणून आपण, माहित नाही आता हे मला व्हॅल्यू कुणाला जास्त कुणाला कमी, फक्त जे प्रत्यक्षात फॅक्ट आहे दॅट आय एम ट्राइंग टू पुट इन फ्रंट ऑफ यू, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन टू मटेरियल्स, गोल्ड अँड आयर्न. दीज आर दी टू डिफरंट मटेरियल. कुणाला जास्त व्हॅल्यू, कुणाला कमी व्हॅल्यू, आणि ते का हे समजून घेतोय आपण. आणि मग त्याचं काही जण काय करतात, स्टोरेज करतात आहेत, आणि ते स्टोरेज करून मग तिकडे कमी प्रमाणात जर मार्केटमध्ये गोल्ड अवेलेबल असेल तर तिकडे गोल्डची डिमांड वाढते, अँड ॲज डिमांड ऑफ गोल्ड इज इन्क्रीजिंग, but gold is not available in the market, because of which actually price of gold is increasing. Do you know this demand and supply kind of principle? Yes, sir. Yes. Value of gold is increasing because of demand and supply principle. तिकडे डिमांड वाढली की व्हॅल्यू वाढते, व्हॅल्यू वाढली की मग ते पैशाची पण व्हॅल्यू वाढते. येतं का लक्षात? बघा मग व्हॅल्यू का वाढते, दॅट ऑल्सो यू ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो, येस. हा, मग ते स्टोरेज करून ठेवतात, आणि मग व्हॅल्यू वाढली की अशी लोक काय करतात, ते ज्यांच्याकडे सोन्याची बिस्किट आणि काय बघा विटकरी आहेत, तर ते विकतात. मग त्यांना फायदा होतो, त्यांनाच फक्त फायदा होतो, आणि आपल्यासारख्या लोकांना मग काय होतं तिकडे तोटा होण्याची शक्यता आहे, आणि मग परत तिकडे गोल्डची किंमत घसरते बाजारपेठेत. येतं का लक्षात? सणासुदीला बघा तुम्ही, सणाला तिकडे काय होत आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम्स प्राइस ऑफ गोल्ड इन्क्रीजेस. का तर तिकडे सगळीच लोक सोनं घ्यायला लागतात तिकडे, बघा. आणि सगळीच लोक जर सोनं घेत असतील तर तिकडे सोनं जे मार्केटमध्ये आहे ते कमी प्रमाणात अवेलेबल होणार, अँड बिकॉज ऑफ विच प्राइस ऑफ गोल्ड गेट्स इन्क्रीज्ड. आणि मग आपण काय थोडक्यात आपण काय करतोय बघा ना, मध्यमवर्गीय म्हणा किंवा आपण गरीब लोक म्हणा, काय बघा मला जास्त कळत नाही ना कोण श्रीमंत कोण गरीब. मिडल क्लास. हा, तर तिकडे काय होतं, सण आला की आपण ते गोल्ड महागड्या प्राइस मध्ये विकत घेतो ऍक्च्युली. येतं का लक्षात? बघा. आणि बाकीचे जे काही श्रीमंत लोक म्हणू आपण, जे 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 थोडस वेगळ्या प्रकारे डोकं वापरून ते कन्वर्ट करतात त्यांचा मनी इन द फॉर्म ऑफ गोल्ड, आणि मग ते सण संपला की तिकडे बघा विकायला चालू करतात ते. आणि विकायला चालू केलं की एकदम अबंडंट अमाऊंट मध्ये तिकडे गोल्ड जे काय आहे अवेलेबल होतं मार्केटमध्ये, त्याच्यामुळे भरपूर सोनं तिकडे मार्केटमध्ये आल्यामुळे घ्यायला कोण आता तयार नसल्यामुळे ऍक्च्युली त्याची किंमत कमी होते. डिमांड अँड सप्लाय इज द प्रिन्सिपल ऑन विच ऍक्च्युली गोल्ड इज गेटिंग ट्रेडेड म्हणून. गोल्ड इज गेटिंग ट्रेडेड. Similarly, cryptocurrencies are also having same kind of principle. They are also cryptocurrencies also getting traded on the principle of demand and supply म्हणू आपण. And that's why Bitcoin is sometimes it is called as digital currency, digital asset म्हणू, or digital gold. बिटकॉइनला डिजिटल गोल्ड वगैरे असं म्हणलं जात आहे आता सध्या. आणि तिकडे बघा तिकडे जमिनीतून ते बाहेर काढण्याची गरज नाही, फक्त तो नंबर आहे आणि अल्गोरिदम इज रिटन, प्रोग्राम इज रिटन, अँड दॅट प्रोग्राम इज टेकिंग केअर ऑफ प्राइस ऑफ बिटकॉइन म्हणू आपण. येतं का लक्षात? हे व्हर्च्युअल आहे, व्हर्च्युअल. येस सर. आता सगळ्या गोष्टी हळूहळू व्हर्च्युअल येणार आहेत, लक्षात घ्या ना. अँड यू ऑल्सो नीड टू अंडरस्टँड व्हॉट आर द थिंग्स. येतं का लक्षात? हॅलो, बरंच काही तिकडे मोठा विषय आहे. येस सर. and I started to study,
that actually subject is interesting, and if you are interested, you have joined that group. I am happy for you, and by joining that group, we can call ourselves, okay, digital farmer. मी त्याला डिजिटल फार्मर म्हणजे डिजिटल शेती, ठीक आहे, डिजिटल फार्मिंग असं त्याला मराठीत हॅशटॅग वापरलाय आपण, डिजिटल शेती म्हणून, ठीक आहे. मग डिजिटल शेती म्हणजे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झाला म्हणजे यू आर डिजिटल फार्मर आहे थोडक्यात. ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तर आपल्याकडे जमीन लागत नाहीये, लक्षात घ्या ना, आपल्याला जमीन नाही लागत आहे, आपल्याला निसर्गावरती अवलंबून नाही राहायला लागणार आहे. तिकडे फक्त आपण काय करतोय, इन दी फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट, ओके, वी आर इन्व्हेस्टिंग अँड कॅल्क्युलेटेड रिस्क वी आर टेकिंग. शेतकरी हा जगातला सगळ्यात जास्त रिस्क घेणारा माणूस आहे असं म्हणू आपण, ह्युमन बिंग आहे असं म्हणूया, लक्षात घ्या. 5 लाख 10 लाख तो पेरतो शेतामध्ये, आणि पाऊस नाही पडला, काय पीक नाही आलं तर सगळं जळून जातं ते. मग एवढी रिस्क घेणारा जगामध्ये कुठलाच बिझनेसमन नाही असं म्हणूया आपण. हॅलो, येस, Yes, sir. बरोबर सर. ह्याचा विचार करा बरं का खोलात, जे काही मी वाक्य इकडे फेकलेले आहेत तुमच्याकडची, ह्याचा विचार करा. सगळ्यात जास्त रिस्क घेणारा जर पृथ्वीवरती कोण असेल तर तो शेतकरी आहे, लक्षात घ्या. आणि तो काय करतोय बघा ना, तो इन्व्हेस्ट करतोय ना शेतामध्ये इन्व्हेस्ट करून तिकडे 5 लाख 10 लाख रुपयाचं 1 एकर असो 2 एकर असो, त्या फार्म मध्ये तो टाकतोय पैसा, बिया वगैरे लावतोय, पाणी वगैरे देतोय. जर ते आलं पीक तर त्याचा फायदा आहे, नसेल तर तिकडे पीक जर जळून गेलं तर सगळा तोटा आहे. मग 5 लाख तिकडे जाऊ शकतात त्याचे. अँड सेम थिंग्स, ओके, आर ऑब्झर्ड in the form of cryptocurrencies also. हे थोडंसं रिलेट केलं मी, बाकी काय नाही बरं का. You also do your own research, try to understand what kind of things are there in cryptocurrencies, but I'm telling you this is the future, and हे भविष्य असणार आहे. तर ह्याची जाणीव आपल्याला एक 10-15 वर्षांनी होण्याच्या आधी जर आत्ताच थोडंसं कळलं आपल्याला, बऱ्याच काही तिकडे मिसअंडरस्टँडिंग आहेत अबाउट क्रिप्टो करन्सीज, त्या थोड्याशा समजून घ्या. अँड रिअली इट इज हॅव्हिंग पोटेन्शियल, अँड that's why actually we have started that activity, and I hope you will participate and you will try to understand, you will do your own research. मी जे सांगतोय हे फक्त प्रपोजल आहे असं माना तिकडे परत एकदा. Your own research will give the strength to this activity, and wherever I will be making some kind of mistakes, you are there to correct me. With this आपण जातोय पुढे असं म्हणू. हॅलो, ठीक आहे, ठीक आहे सर. सो स्टोरेज म्हणजे कळलं का. प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे आपल्या फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्यांचा सांभाळ करणं म्हणजे स्टोरेज आहे, लक्षात घ्या. आफ्टर फुलफिलमेंट ऑफ नीड्स, आपण पूरक आपल्या गोष्टी झाल्यानंतर, आपल्या गरजा ज्या काही आहेत त्या परिपूर्ण झाल्यानंतर ऍक्च्युली वी आर थिंकिंग अबाउट स्टोरिंग दी थिंग्स. त्याच्यानंतर आपण स्टोरेजचा विचार करतोय, बरोबर का. आपण स्वतःच उपाशी आहेत आणि आपण जर तिकडे काय बघा, लोकांना जर तिकडे फिजिकल फॅसिलिटीज द्यायला चालू केल्या तर चालेल का. एक बेसिक क्वेश्चन. हॅलो, नो सर. No, sir. हा, मग हे पण समजून घ्या, ठीक आहे. हा विषय म्हणजे तिकडे आपण काहीच नाही करायचंय ना, आपण तिकडे बघा ना, काय न करता लोकांना फक्त देत राहायचंय असं नाहीये तिकडे, बरं का. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्टोरेज. स्टोरेज इज प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटीज. फिजिकल फॅसिलिटीज सांभाळण्याचा अधिकार आहे आपल्याला, ठीक आहे, पण कधी. आफ्टर द फुलफिलमेंट ऑफ नीड्स, आपल्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा परिपूर्ण झाल्यानंतर मग देन यू कॅन थिंक अबाउट स्टोरेज. आणि ते कशासाठी, सो दॅट इट इज अवेलेबल. आणि ते प्रत्येक वेळेस आपल्याला काय होईल, अवेलेबल होईल. कधी, व्हेन इट इज रिक्वायर्ड, ज्यावेळेस आपल्याला गरज असणार आहे त्यावेळेस ते आपण स्टोरेज मधनं आपण ते वापरू शकणार आहेत आपल्या फिजिकल फॅसिलिटीज, असं म्हणलं इकडे. त्याच्यामुळे हे दोन्ही समजून घ्या आहे ना, व्हॉट इज मीन बाय एक्सचेंज अँड व्हॉट इज मीन बाय स्टोरेज. हॅलो, हॅलो, येस, येस सर. येस सर. उंटाचं उदाहरण माहितीये का बघा ना. उंट जो काही आहे ना तो इथे काहीतरी त्याला वरती असतं आहे ना, काय म्हणतात त्याला, खोगीर काय म्हणतात बघा. हॅलो, इथं असतं का खालती असतं माहित नाही ना बघा. गाईच्या, मला वाटतं गाईला वरती असते इकडे, काय म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये बघा अन्नाचा साठा करून ठेवतं ते. गाई आणि उंट जो आहे तो पाणी साठवून ठेवतं, आणि ज्यावेळेस ते पाण्याची कमतरता होते ऑटोमॅटिक त्या स्टोरेज मधून ते वापरतो उंट आणि गाई.
गाई मोस्टली मला वाटतं ते रवंथ करण्याची प्रोसेस म्हणतात बघा, माहिती आहे का तुम्हाला? हॅलो. Yes, sir. हा. हो उंट सर, हो सर, माहिती. उंट हा डेझर्ट मध्ये राहतं, तिकडे वाळवंटामध्ये राहतं. मग तिकडे ज्यावेळेस ते पाणी अवेलेबल असतं त्यावेळेस ते पिऊन घेतं आणि साठवून ठेवतं ते. आणि वाळवंटामध्ये ज्यावेळेस पाण्याची कमतरता होते ऑटोमॅटिक ते इथलं पाणी वापरतात. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्टोरिंग दी थिंग्स. मग फिजिकल फॅसिलिटीज आहे ते उंटासाठीची ती फिजिकल फॅसिलिटी आहे, लक्षात घ्या ना. वॉटर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर फिजिकल फॅसिलिटीज आहेतच आहेत. पण तिकडे जो काही उंट आहे त्याला जर पाणी पाहिजे असेल तर तो तिकडे ते पाणी ते वापरतं आणि ते पाणी पिल्यासारखं होतं त्याला. बघा ना, जास्त मला डिटेल बायोलॉजिकली माहित नाही. जे काय ऐकलंय जस्ट आय एम ट्राइंग टू शेअर. इज इट राईट? ऐकावात आहे हे. राईट सर, राईट सर, Yes, राईट सर. sir. Yes, sir. रियालिटी मध्ये आहे का नाही आय डोंट नो. यू कॅन अगेन सर्च अँड यू कॅन काय बघा ना, व्हॅलिडेट अँड व्हेरीफाय. आणि तिकडे गाई आणि म्हशी जर बघितल्या तुम्ही तर त्या बघा ना, पटापट पटापट खाऊन घेतात आधी. जे काही त्यांच्याकडे चारा असेल तो सगळा खाऊन घेतात. खाऊन घेतल्यानंतर कुठे इकडे कुठेतरी मानेच्या इकडे कुठेतरी स्टोअर करतात ते. आणि नंतर निवांत झाडाखाली वगैरे निवांत बसून ते जे काही आहे ते आहे ना परत रवंथ करत बसतात. आणि मग ते व्यवस्थित चावून वगैरे ते गिळतात परत. मग ते स्टमक मध्ये जातं. मग ते पण वन काइंड ऑफ स्टोरेज आहे, लक्षात घ्या. म्हणजेच काय आहे तर स्टोरेज इज प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटीज. सांभाळ करणं आहे फिजिकल फॅसिलिटीजचा आफ्टर दी फुलफिलमेंट ऑफ नीड्स. आपल्या गरजांचा परिपूर्ती झाल्यानंतर ते स्टोअर करून ठेवायचं आहे. सो दॅट इट इज अवेलेबल. ते आपल्याला परत अवेलेबल होईल व्हेन इट इज रिक्वायर्ड. ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस ते आपल्याला अवेलेबल होईल. ठीक आहे. मग काही जी लोक आहेत ज्यांना आपण श्रीमंत म्हणू, ठीक आहे, ते पण काय करतात आहेत बघा, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ते स्टोअर करतात आहेत. गोल्ड म्हणू आपण. ते चुकीचं आहे असं नाहीये, लक्षात घ्या. उद्या ते त्यांचं काहीतरी बघा ना, बिझनेस मध्ये काही तोटा झाला, आपण वेगळ्या अर्थाने दोन्ही साईडने आपण समजून घेतो. ठीक आहे, त्यांना काही तोटा झाला तिकडे. तोटा झाल्यानंतर मग ते जे काही स्टोअर केलेलं त्यांचं गोल्ड आहे ते त्यांना उपयोगी पडेल, माहित नाही मला. हॅलो, एम आय राईट? दोन्ही साईडने आपण विचार करतोय. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Because in the business you will have to take risks. जोखमी उचलल्या जातात तिकडे आहे. आणि जो जोखमी उचलतो आहे ना आयुष्यामध्ये, तिकडे त्याला बघा ना बेनिफिट जास्त मिळतो. हाय रिस्क हाय प्रॉफिट म्हणतात तिकडे. समटाइम्स हाय गेन पण होतं तिकडे आणि हाय लॉस पण होण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज एव्हरीथिंग इज अनसर्टन. सगळं जे काय आहे ते अनिश्चित असते तिकडे बिझनेसमध्ये. हॅलो, एम आय राईट? येस सर, यू आर राईट. हा, त्याच्यासाठी हे समजून घ्या ना स्टोरेज. So this is done with view of mutual fulfillment and not with the obsession for accumulation or exploitation. हे पण मग तितकंच महत्वाचं आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट करण्यासाठी ऍक्च्युली मग जर तुम्ही स्टोअर करत असेल तर तुम्हाला ताकद येईल, लक्षात घ्या. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. अँड इफ you are trying to fulfill other human beings also, you are trying to give, you want to share, okay, you want to exchange म्हणू, you want to share physical facilities with others and you wanted to achieve mutual happiness. In that case, if you are trying to store, it is allowed. ह्यात मग काही गैर नाही. ह्या मताचा मी पण आहे. तुमचं काय वेगळं मत असेल तर यू कॅन एक्सप्रेस युअर थॉट्स. हॅलो. इकडे बघा ना, स्टोरेज जरी केलं तरी ते आपल्या फिजिकल फॅसिलिटीज आपल्या परिपूर्ण झाल्यानंतर आपण स्टोरेज केलंय आणि ज्यावेळेस आपल्याला गरजेचं आहे त्यावेळेस ते आपण वापरतोय. त्याच्यासोबतच ओके, त्याच्यासोबतच व्हॉट यू नीड टू डू, दिस इज डन विथ व्ह्यूज ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. एकमेकांना म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्याला काही कमी पडलं तर तिकडे आपण त्यांना शेअर करणार आहे. ते येतं का लक्षात? बघा, एखादा कोण घसरला, एखादा कोण पडला तिकडे, तर त्याला आपण सावरण्याचा प्रयत्न करणे, त्याच्यामध्ये मग ते म्युच्युअल फुलफिलमेंटचा अर्थ आहे. अँड इफ यू आर थिंकिंग अबाउट म्युच्युअल फुलफिलमेंट अँड इफ यू आर स्टोरिंग समथिंग, इट इज लीगल म्हणू आपण, इट इज अलाउड म्हणू आपण. बिकॉज वी आर ट्राइंग टू थिंक अबाउट ह्युमॅनिटी. आपण मानवतेचा विचार करतो इकडे. विचार करा बरं का ह्या गोष्टी. हॅलो. थोडस जास्त मोठं बोललं चाललंय माझ्याकडून, माहित नाही मला. बट these are my own thoughts म्हणू. and with this universal human values actually we are getting some kind of strength. आपल्याला ताकद मिळते असं म्हणूया. शिक्षणाने काय होतं का नाही माहित नाही, पण शिक्षणाने ताकद मिळते एवढं कुठेतरी वाचलंय, ऐकलंय. बरोबर का?
Yes, sir. Yes, sir. फक्त तिकडे आपण काय बघा ना, म्युच्युअल फुलफिलमेंट करायचे आहे ना, नॉट विथ दी ऑब्सेशन. एकट्याची मालकी तिकडे नसली पाहिजे. ऑब्सेशनचा अर्थ समजून घ्या ना, मालकी असणे, ठीक आहे. फॉर अॅक्युम्युलेशन ऑर एक्सप्लॉयटेशन, म्हणजे जे काही तुम्ही अॅक्युमुलेट करत चाललाय त्याच्यावरती एकट्याची मालकी नसली पाहिजे. एकटाच मालक असेल तर मग तिकडे प्रॉब्लेम आहे. And this is the technology we are calling it as blockchain technology. In computer language we are calling that technology as blockchain technology. This blockchain technology will help us to achieve decentralization. And decentralization means what? एकटं कोण मालक नसतं त्याच्यामध्ये. हॅलो, समजतंय का? सेंट्रलायझेशन म्हणजे एखादी कंपनी असेल तर तो एकटाच मालक असतो. ते जसं म्हणाल तसं सगळ्यांना वागायला लागतं आणि ते फक्त काय करतं, अॅक्युमुलेट करतं आणि लोकांचं एक्सप्लॉयटेशन करतं आणि शोषण करतं. का तर तिकडे सेंट्रलाइज्ड गोष्टी आहेत आणि सेंट्रलायझेशननी काय होतं, तिकडे ऑब्सेशन येतं. लक्षात येतंय का? हॅलो. Yes, sir. Decentralization is what? Actually, we are considering each and every member of our family. We are taking opinions and we are taking opinions of each and every family member. And because of which each and every member of our family is owner actually. Each and every family member of each and every family member of our चॅनल म्हणा, ग्रुप म्हणा, इज ओनर. हा प्रत्येक जण तिकडे ओनर आहे, एकटा कोण मालक नाही इकडे. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. तर हे समजलं का बघा ना, महत्वाचं होतं. थोडंसं मलाच वाटलं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप यू हॅव अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन बाय एक्सचेंज अँड स्टोरेज. लेट अस गो टू नेक्स्ट. Yes, sir. आता स्कोप काय बघा ना, स्कोप ऑफ हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. ह्याचा स्कोप काय हे समजून घेणार आहे. म्हणजे आपण जर कोणाचा जर आवाज येतोय, प्लीज म्यूट युअर सेल्फ. अँड स्वाती कोण आहेत बघा ना, अंबुले, मी म्यूट केलंय तुम्हाला बघा ना. थोडस मूड चांगला आहे, मे बी माहित नाही ना, मी डायरेक्ट रिमूव्ह करतो. नाही तर स्कोप, let us try to understand what is mean by scope. Harmony from family order to world family order. And म्हणजे आपल्या कुटुंबाकडून आपण जी काही वर्ल्ड फॅमिली आहे ना, जग हे आपलं कुटुंब आहे असं समजत जर आपण जायचं असेल आणि आपल्याला हार्मनी साधायची असेल तर त्याचा स्कोप काय आहे? स्कोप म्हणजे काय हो, मराठीत काय म्हणणार? हॅलो हॅलो. वाव. हा बघा ना, काय प्राधान्य. हा संधी. प्राधान्य. प्राधान्य नाही येणार. प्राधान्याला प्रायोरिटी म्हणू आपण. स्कोपला बघितलं का तुम्ही? इंग्लिश मध्ये अर्थ बघितला का? बघा ना, व्याप्ती. 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 बऱ्याचदा आपण बरं का इंग्लिश शब्द वापरतो, पण तिकडे मराठी अर्थ माहित नसल्यामुळे तेवढ्या ताकदीने आपण समजून नाही घेऊ शकत इंग्लिश. मग एक बघा ना, इंग्लिश तिकडे अर्थ पण समजून घेत जर गेलो आपण तर मग ते आपल्याला लक्षात राहत आहे. मदर टंग मध्ये एज्युकेशन असावं. बघा ना, मदर टंग मध्ये जर एज्युकेशन असेल, कंट्रीज लाईक जापान, कंट्रीज लाईक चायना, दे आर डेव्हलपिंग. ओके, काय म्हणू, दे आर डेव्हलप्ड कंट्रीज म्हणू आहे ना, बिकॉज दे आर युजिंग देअर मदर टंग. ओके, शिकण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, टेक्निकल असतील, नॉन टेक्निकल असतील, सगळ्या त्यांचं जे काही शिक्षण आहे ते त्यांचं कशामध्ये चालू आहे हो? हॅलो, त्यांच्या मदर टंग मध्ये चालू आहे. बिकॉज ऑफ विच डेव्हलपमेंट इज ह्यूज असं म्हणू आपण. डेव्हलपमेंट इज ह्यूज. फक्त आपला इकडे थोडासा प्रॉब्लेम आहे, तो हळूहळू जाईल, माहित नाही ना कधी होईल हे सगळं एज्युकेशन, मराठी किंवा हिंदी मधून, आय डोंट नो. बट राईट नाव इफ इट इज नॉट अवेलेबल, सो whatever is available, with this we will go and we will move ahead by understanding meaning of each word in detail. मग कोणतरी म्हणलं तिकडे व्याप्ती म्हणलाय ना, स्कोप म्हणजे व्याप्ती. मग कशाची व्याप्ती? तर हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्था म्हणू, आणि वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजे पूर्ण जग हे जग हे जर व्यवस्था बघितली तर. येतं का लक्षात? मग संवाद जो काय आहे, संवाद साधणं जे काय आहे ते फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्थेकडून जग कुटुंब व्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग म्हणू आपण. बरोबर का? हॅलो हॅलो. Yes, sir. Sir, द स्कोप scope means
चान्स और ऑपॉर्च्युनिटी टू डू हा. समथिंग असा मीनिंग येतो. ठीक आहे. परत एकदा बघा ना, स्कोप म्हणजे चान्स ऑर अपॉर्च्युनिटी, बरोबर काय? येस सर. हा, चान्स ऑर अपॉर्च्युनिटी बघा आहे ना, सच काइंड ऑफ मीनिंग इज गिव्हन फॉर दी स्कोप आहे किंवा लॅटिट्यूड पण येत आहे सर. येतं आहे ना, व्याप्ती पण अर्थ येऊ शकतं आहे. बरेच अर्थ आहेत बघा, एका शब्दाला बरेच अर्थ आहेत. मराठीमध्ये पण एका शब्दाला बरेच अर्थ आहेत, तसं इंग्लिशमध्ये पण एका शब्दाला बरेच अर्थ आहेत. कुठला अर्थ कुठं लागतं हे समजून घ्यायचं आहे आपण, त्यानुसार ते वापरायचं आहे, बरोबर? हॅलो, येस. Yes. येस सर. Yes. मग स्कोप ऑफ सोसायटी इज ओके फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. म्हणजे सोसायटीचा स्कोप जर बघितला तिकडे, सोसायटीची व्याप्ती म्हणजे काय आहे? थोडक्यात सोसायटीची व्याप्ती म्हणजे काय आहे, तर आपल्या कुटुंब व्यवस्थेकडून जग कुटुंब व्यवस्थेकडे जाणं म्हणजे ती ऍक्च्युली सोसायटीची व्याप्ती आहे. समजलं का? पहिलं लाईन हॅलो. Yes, sir. Every human being has a role in one or more of these social systems. मग प्रत्येक ह्युमन बिईंगचा तिकडे रोल आहे, म्हणजे रोलला काय म्हणणार मराठीत? प्रत्येक ह्युमन बिईंग तिकडे बघा ना, रोल म्हणजे पार्टिसिपेशन आहे ऍक्च्युली. भूमिका म्हणू आपण, भूमिका. हॅलो, रोल. येस सर, बरोबर. हा, मग प्रत्येक मानवाचा इकडे आहे ना भूमिका आहे. कशामध्ये? तर वन ऑर मोर ऑफ सोशल सिस्टम. ज्या काही वेगवेगळ्या सोशल सिस्टम्स असतील, त्या सोशल सिस्टम मध्ये प्रत्येकाची भूमिका आहे. लक्षात घ्या. स्टार्टिंग फ्रॉम दी फॅमिली ऑर्डर. मग त्याची सुरुवात कुठून होते? कुटुंब व्यवस्थेपासून होऊन देन फॅमिली क्लस्टर ऑर्डर अँड सो. फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणजे वेगवेगळे कुटुंब एकत्र येतात. बघा, ही एक फॅमिली, ही एक फॅमिली, ही एक फॅमिली, असे सगळे फॅमिली एकत्र येतात आणि मग त्याला नगर म्हणतो आपण, सोसायटी म्हणतो, कम्युनिटी म्हणतो. बघा ना काय म्हणणार, मग ते क्लस्टर आहे ना. क्लस्टर म्हणजे ग्रुप झाला, तो फॅमिलीचा ग्रुप झाला. ठीक आहे. ऑन दी नेशन फॅमिली. आणि मग असे सगळे कुटुंब एकत्र आले आणि मग ती काही बॉर्डर ही बघा ना अस्तित्वात असल्यामुळे ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे. बघा ना, प्रत्येक देशाला बॉर्डर आहेत, त्या बॉर्डरमुळे ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण इकडे मूव्ह नाही होऊ शकत आहे. वर्ल्ड फॅमिली ऑर्डर कडे मूव्ह होऊ नाही शकत बिकॉज ऑफ दी बॉर्डर्स ऍक्च्युली. मग हळूहळू ते बघा होईल, ते माहित नाही. अख्खी पृथ्वी हे एक कुटुंब होईल आणि अख्खी पृथ्वी ज्यावेळेस एक कुटुंब होईल त्यावेळेस बघा, मग तिकडे आपण ऐकतो न्यूज मध्ये की बाबा एखाद्या कंट्रीमध्ये काही आपत्ती आली ना, नॅचरल डिझास्टर झालं तिकडे, समजा भूकंप आला किंवा सुनामी आली, तर बाकीचे देश मदत करतात का? हॅलो, येस सर. Yes, sir. मग तिथून आपण समजून घ्यायचं आहे की एखाद्या देशावरती काही एखादं संकट आलं तर बाकीचे देश तिकडे मदत करतात. कशामुळे? तर वर्ल्ड फॅमिली ऑर्डर समजलं गेलंय तिकडे. आपलं हे पूर्ण जग जे आहे ते एक मोठं कुटुंब आहे असं समजलं गेल्यामुळे ऍक्च्युली ती भावना आहे. मग देश सुद्धा एकमेकांना हेल्प करतात. हॅलो, हो सर, करतात सर. हा, सुनामी आली तिकडे किंवा बघा आहे ना, करोना आला तिकडे, मग बऱ्याच काही वॅक्सिन ज्या काय आहेत त्या आपल्या इंडियन कंट्रीने बऱ्याच काही देशांना फुकट पण दिलेले आहेत. माहित नाही मला एक्झॅक्ट, आपण समजून घेऊया. फुकट दिलेले आहेत काही देशांना. बघा, काही देशांकडून पैसा पण घेतला असेल, माहित नाही. जे बघा ना, थोडक्यात कसं करायला पाहिजे, की जे कसं करायला पाहिजे म्हणतो मी, केलंय कसं मला माहित नाही. ठीक आहे. जे काही श्रीमंत देश आहेत त्यांना जर आपलं वॅक्सिन विकत दिलं तर ते विकत घेतलं पाहिजे. आणि जे गरीब देश आहेत, ठीक आहे, इंडोनेशिया सारखे, जिकडे वन इंडोनेशिया रुपीज इक्वल टू 120 रुपये आहेत आपले इंडियन रुपीनुसार. माहितीये का हे? हॅलो. हो सर, माहिती सर. हा, इंडोनेशिया कंट्री बघितलं तर आपल्यापेक्षा गरीब देश आहे असं म्हणूया आपण. हाय का? बघा ना, तुम्ही गुगलवरती सर्च करा बरं का करन्सीचा, त्याच्यासाठी थोडस अभ्यास करा. आपला 1 रुपया जर आपण इंडोनेशियामध्ये घेऊन गेलो तिकडे, तर आपल्याला तिकडे 120 रुपये मिळतात त्यांचे. हॅलो, येस. येस सर. हा, असे काही गरीब देश आहेत, काही श्रीमंत. येस सर. मग तिकडे बघा पूर्ण बघा ना, कधी एक फॅमिली होणार ज्यावेळेस जे गरीब देश आहेत ते श्रीमंत देश होतील आणि सगळेच डेव्हलप होतील. आणि सगळेच डेव्हलप झाल्यानंतर ऑटोमॅटिक एक तिकडे विचार येईल की वर्ल्ड फॅमिली आपली आहे ना, पृथ्वी म्हणजे पूर्ण एक कुटुंब आहे असं तिकडे होईल. आता सध्या काही देश गरीब आहेत, काही देश श्रीमंत आहेत, काही जास्तच डेव्हलप्ड आहेत, काही अजिबात डेव्हलप्डच नाहीयेत तिकडे. खायचे प्यायचे वांदे आहेत असं म्हणू आपण आहे.
मग ही जी गॅप आहे, हा जो गॅप आहे, हा कमी होण्यासाठी ऍक्च्युली क्रिप्टो करन्सी विल हेल्प अस. त्याचा अभ्यास करा बरं का. बरेच काही रिसर्च पेपर आहेत. यू ट्राय टू अंडरस्टँड. दिस इज दी व्हेरी बिग सब्जेक्ट म्हणू आपण आहे. आणि तो जर खरंच ह्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत हे जर सोडवायचे असतील तर ऍक्च्युली आय हॅव स्टार्टेड टू सपोर्ट क्रिप्टो करन्सीज अँड आय एम अवेअरिंग दी पीपल अराउंड अराउंड मी म्हणू, अराउंड अस म्हणू, जे आपल्या आजूबाजूला आहेत त्या लोकांना थोडंसं मोडका तोडका प्रयत्न आहे, माहित नाही. तुम्ही पण अभ्यास करा आणि ह्यात सामील व्हा, एवढीच एक इच्छा आहे बरं का. जाऊया पुढे. हो सर. मग हे कळलं का बघा. लीडिंग टू युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आणि मग ह्या सगळ्यामुळे काय होणार बघा. पहिल्यांदा फॅमिली ऑर्डर असणार म्हणजे कुटुंब व्यवस्था, नंतर पूर्ण देशाची व्यवस्था म्हणू आपण. देश हाच आपला कुटुंब आहे अशी फॅमिली आपण तिकडे तशी व्यवस्था आपण समजून घेतोय. आणि अल्टिमेटली दी वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. आणि अल्टिमेटली वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजे पूर्ण जग हे कुटुंब असा विचार. आणि ह्याच्यामुळे लीडिंग टू युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आणि त्याच्यामुळे मग नंतर तिकडे काय तयार होणार आहे, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर तयार होणार आहे. मग तिकडे सगळे एकमेकांना मानव म्हणून समजणार आहेत आणि एकमेकांना मानव समजल्यानंतर सगळ्यांचा विकास होणार आहे. लक्षात घ्या. काही गरीब देश आहेत बरं का, तिकडे त्यांना माणूस म्हणून बाकीचे देश कंट्रीज बघत नाहीयेत. तुमच्या माहितीसाठी. हॅलो, समजून घ्या. ते येतंय का लक्षात? हॅलो. येस. हा. तर मग तो जोपर्यंत विचार जो आहे, ती जी काही दरी आहे ती जोपर्यंत कमी नाही होत तोपर्यंत आपली वर्ल्ड फॅमिलीचं स्वप्न हे अपूर्ण राहील असं वाटतंय मला. बघा. जाऊया आपण पुढे. फॅमिली ऑर्डर रेफर्स टू सिस्टम इन ए फॅमिली रिस्पॉन्सिबल पीपल लिव्हिंग टुगेदर अँड कॉमन गोल. हे बघितलं आपण. फॅमिली म्हणजे काय, तर एक रिस्पॉन्सिबल पीपलचा ग्रुप आहे, सिस्टम आहे, जिकडे बघा प्रत्येकाचे जे काही गोल्स आहेत, ह्युमन गोल्स आहेत, ते कॉमन राहतात. आपल्या घरामध्ये राहणारे जे काही मेंबर्स आहेत सगळ्यांचे बघा गोल, ध्येय एकच असतात का हो? त्याच्यामुळे आपण एकत्रित राहतो, ऍक्च्युली कुटुंबामध्ये राहतो. बरोबर. हॅलो. हॅलो. येस. येस सर. द फॅमिली क्लस्टर ऑर्डर इज द नेक्स्ट लार्जर युनिट. मग फॅमिलीचा क्लस्टर म्हणजे एक सगळ्या फॅमिली एकत्र आल्या म्हणजे त्याला क्लस्टर म्हणू आपण, ग्रुप म्हणू. ही एक फॅमिली आहे, ही एक फॅमिली आहे, हे सगळे एकत्रित आले म्हणजे त्या ग्रुप झाला. मग त्या फॅमिलीच्या ग्रुपला फॅमिली क्लस्टर असं म्हणतात. फॅमिली क्लस्टर ऑर्डर इज द नेक्स्ट लार्जर युनिट. एखादं कुटुंब म्हणजे त्याच्यामध्ये असलेले मेंबर्स ही एक फॅमिली झाली. अशा एकत्रित फॅमिली आल्यानंतर तिकडे काय म्हणतोय आपण त्याला, फॅमिली क्लस्टर ऑर्डर. ज्याला काही ठिकाणी कम्युनिटी असं नाव आहे, काही ठिकाणी नगर असं म्हणतात, काही ठिकाणी सोसायटी असं म्हणतात, काही ठिकाणी समाज असं म्हणतात. हॅलो. त्याला आपण फॅमिली क्लस्टर ऑर्डर असं म्हणतोय. It is the system that group of families evolve, okay, in order to fulfill those goals of individual families. आणि मग ती जी काही क्लस्टर ऑफ फॅमिली आहे त्यांचा पण मग एक काहीतरी गोल होतो आणि त्याच्यासाठी ते झटतात बर का. सगळ्यांचे जे काही काय म्हणणार बघा ना, सगळ्यांचे जे काही गोल्स आहेत ते प्रत्येक फॅमिलीचे गोल्स वेगळे असणार आहेत. मग प्रत्येक फॅमिलीचे गोल्स वेगळे असणार आहेत. मग हे ज्यावेळेस क्लस्टर ऑफ फॅमिली होणार तर प्रत्येकाचा एक कॉमन, ह्या पूर्ण क्लस्टरचा एक काहीतरी गोल होणार आणि त्याच्यासाठी ते धडपडतात. मग बरोबर का. हॅलो. बरोबर सर. विच रिक्वायर द पार्टिसिपेशन ऑफ मोर पीपल. आणि त्याच्यासाठी मग बऱ्याच लोकांचा तिकडे सहभाग झाला पाहिजे. विच रिक्वायर द पार्टिसिपेशन ऑफ मोर पीपल दॅन द फॅमिली हॅज. कुटुंब जर एकटंच पकडलं तर तिकडे 4-5 लोक असणार आहेत. 4-5 लोक एकत्र येऊन होत नसतात काम, लक्षात घ्या. त्याच्यासाठी पार्टिसिपेशन ऑफ मोर पीपल इज रिक्वायर्ड. बरोबर का. बरीच लोक तिकडे एकत्र आल्यानंतर एक ताकद तयार होते. असं आपण कुठेतरी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती बघा. एक काटकी असेल तर ती तुटते, काटेंचा समूह असेल तर ती तुटू नाही शकत. असं काहीतरी बरंच काही आपण शिकलो. हॅलो सर. हा. गवताच्या काडीला महत्व नाही पण पेंडीला आहे. हा, गवताच्या काडीला बघा ना, कोण बोललं मला कळलं नाही बरं का. पल्लवी बचुटे. हा, पल्लवी बचुटे. बघा ना, अर्थ समजून घ्या ना. एका गवताच्या काडीला आहे महत्व शून्य आहे म्हणू आपण, पण तीच गवत सगळं एकत्रित आलं तर गवताची पेंडी तयार होते. त्या पेंडीला बरंच महत्व आहे का हो. यस सर. आता हे बघा ना, ह्याचा विचार कसा करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. काही जणांना वाटतं की गवत म्हणजेच काय माहितच नाही आणि आम्हाला काय त्याची व्हॅल्यूच नाही का.
तर गवत हे अबंडंट प्रमाणामध्ये मिळतंय, लक्षात घ्या. जिकडे बघल तिकडे गवत मिळतंय ना, त्या सगळीकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याची किंमत कमी असते, लक्षात घ्या. कारण की त्याचं महत्व कधी आहे, ज्यावेळेस ते रेअर होतं, रेअर. ज्यावेळेस ते दुर्मिळ होत आहे ना, एखादी गोष्ट ज्यावेळेस दुर्मिळ होते त्यावेळेस तिचं व्हॅल्यू वाढते, लक्षात घ्या. मग ट्राय टू अंडरस्टँड आहे ना वाय व्हॅल्यूज आर गोइंग टू बी इन्क्रीज वेन. आता सध्या बघा आहे ना, आता सध्या आपण असं म्हणू की पैशाचं महत्व जास्त वाढलेलं, व्हॅल्यूजला महत्व कमी आहे. पण एक वेळेस अशी येणार आहे की ह्या ज्या काही व्हॅल्यूज आपण बघितल्या, 8-9 व्हॅल्यूज ज्या बघितल्या, त्या व्हॅल्यू दुर्मिळ होत जाणार आहेत, दुर्मिळ. कुठल्याच ह्युमन बिंग मध्ये त्या व्हॅल्यू सापडणार नाहीयेत. आणि मग ज्या ह्युमन बिंग मध्ये त्या व्हॅल्यू सापडणार आहे तो ह्युमन बिंग ऍक्च्युअली व्हॅल्युएबल होणार आहे, असं म्हणतोय बरं का. हे माहित नाही मला चुकीचं असेल. हॅलो, येस, अगेन दिस इज थॉट. हॅलो, येस सर. The scope of system from family order to the world family is indicated below. मग खाली इकडे सिक्वेन्स दिलाय, समजून घ्या. Ensured through successively larger and larger complementary units. फॅमिली ऑर्डर, त्याच्यानंतर बघा ह्याच्या आधी कोण असणार हो, फॅमिली ऑर्डरच्या आधी सेल्फ अँड बॉडी. हॅलो, हॅलो, येस सर. हा, आपण स्वतः आणि आपली बॉडी असणार. आणि मग घरामधलं कोणतरी स्वतः त्यांची कोणाची तरी बॉडी, येतं का लक्षात बघा. आणि मग ह्याला आपण फॅमिली म्हणतोय. फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्थेकडून मोठ्या ऑर्डर कडे जर गेलो आपण तर त्याला फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणू. म्हणजे bunch of families together is called as family cluster order. आणि मग हे सगळे फॅमिली क्लस्टर जर एकत्र आले तर मग त्याला काय म्हणतोय आपण, विलेज म्हणतोय ना, विलेज ऑर्डर. बरोबर का. वस्ती असते बघा ना गावामध्ये, कसं आहे बघा, काही कुटुंब एकत्र राहतात त्याला वस्ती म्हणतात. ते वस्ती एकत्र आल्यानंतर मग एक गाव तयार होतं, त्याला आपण विलेज म्हणतो, खेडगाव म्हणतो आपण. बरोबर का. हॅलो, येस सर. हा. आणि मग अशी खेडी सगळी खेडी गावं एकत्र आली आणि विलेज क्लस्टर ऑर्डर, मग ती काय होते हो सांगा ना, सिटी होते. सिटी होते, येस सर. म्हणजे एक शहर होतं, शहर आहे. मग असे सगळे शहर एकत्र आल्यावर काय होतं, जनरल नॉलेज थोडस वीक आहे, प्लीज हेल्प मी. देश होतोय. देश कसं होतो, सगळे सिटीज एकत्र आल्यावर. हा, सगळ्या सिटीज एकत्र आल्यावर पुढची नेक्स्ट मोठी ऑर्डर कुठली, सगळे गाव एकत्र आले की तालुका, तालुका व्हेरी नंतर गुड. जिल्हा. हळूहळू सांगा, आम्हाला थोडस आमचं जनरल नॉलेज थोडस कमी आहे बरं का. हळूहळू सांगा. हा, छोटे छोटे गाव एकत्र आले की तालुका तयार होणार. हा, पुढे. तालुक्यानंतर थोडं परत जिल्हा. हा, शिवभक्ती जिल्हा, देशमुख, यू आर राईट, गो अहेड. जिल्ह्यापासून राज्य, आणि असेच राज्य एकत्र आले की देश, व्हेरी देश गुड, एकत्र आले की खंड, आणि खंड एकत्र आले की मग पृथ्वी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत एकदा बरं का, परत एकदा आहे ना, शिवभक्ती देशमुख, आय एम रिअली आहे ना गेटिंग सम काइंड ऑफ इन्स्पिरेशन फ्रॉम यू. आय एम रिअली हॅपी फॉर यू. अँड बोला आहे ना, बोला, परत एकदा सांगा. छोटे छोटे गाव एकत्र आले की सुरुवातीपासून शिवभक्ती देशमुख आहे ना, सुरुवातीपासून छोटे इंडिव्हिज्युअल ओके मेंबर्स तिथून. फॅमिली, म्हणजे काही फॅमिली एकत्र आल्या की एक गाव तयार होणार. अरे अरे अरे, पहिल्या सुरुवातीपासून म्हणतोय मी, शिवभक्ती देशमुख, इंडिव्हिज्युअल, आपण सेल्फ आणि बॉडी तिथून चालू करायचं आहे. छान सांगितलंय तुम्ही. परत एकदा तो सिक्वेन्स आणि एक वाक्य कम्प्लीट होईल. बाकीच्यांनी ऐका प्लीज. कुटुंबापासून, इथूनच ना सर, सुरुवातीपासून. हो हो हो. काही कुटुंब एकत्र आले की वस्ती तयार कुटुंब होणार. नाही हो, कुटुंबाच्या आधी बरं का, शिवभक्ती देशमुख, बोला सर. कुटुंबाच्या आधी आपण तिकडे इंडिव्हिज्युअल, आपण समजून घ्या ना, फॅमिलीच्या इंडिव्हिज्युअल एकत्र इथून चालू करा. इथून दिसतं का स्क्रीनवर दिसतंय का. हॅलो, हा दिसतंय सर. इथून चालू करा. इथून तुम्ही कुठून चालू करताय माहित नाही मला. इथून चालू करावा अशी अपेक्षा आहे माझी, सगळ्यांना समजेल. बोला आता तुम्ही, फक्त एकटं बोलणार तुम्ही. हा, तुम्ही फक्त सर तुम्ही सुरुवात सांगा, काय म्हणताय. सुरुवात म्हणजे सुरुवात कोण सांगेल. सेल्फ पहिला येणार सर. हा, सुरुवात त्यांना करून द्या. आणि मग परत सुरुवात ऐकून बरं का, शिवभक्ती देशमुख, तुम्ही सुरुवातीला परत पकडून तुम्ही कम्प्लीट करायचं वाक्य. बरोबर. ओके सर. इंडिव्हिज्युअल एकत्र आले की फॅमिली, आणि छोटे छोटे फॅमिली एकत्र आले की गाव. ओके. डायरेक्ट गाव नाही येत आहे ना.
वस्ती वस्ती थोडं होती. वस्ती वस्ती शिवभक्ती येते सर. शिवभक्ती देशमुख विल करेक्ट नाव टू ऑल ऑफ अस. आपल्या सगळ्यांना त्या करेक्ट करतील. इंडिव्हिज्युअल एकत्र आले की एक कुटुंब तयार होणार. कुटुंब असे अनेक कुटुंब तयार होऊन एक वस्ती तयार होणार. हम्म. अशा छोट्या छोट्या वस्ती मिळून एक छोटस खेडगाव तयार होणार. व्हेरी गुड. त्या गावापासून एक तालुका, बरोबर. तालुक्यापासून मग जिल्हा, हा, अनेक असं म्हणायचं हो. अनेक अनेक तालुके तालुके एकत्र आल्यानंतर एक जिल्हा तयार होतो. जिल्हा, अनेक तालुके एकत्र आले की जिल्हा तयार होणार. अनेक जिल्हे एकत्र आले की एक राज्य तयार होणार. व्हेरी गुड. आणि अनेक राज्य एकत्र आले की एक देश तयार होणार. व्हेरी गुड. आणि असे अनेक देश एकत्र आले की एक खंड तयार होणार. हा, हे महत्वाचं आहे बरं का. अनेक देश एकत्र आले की एक खंड तयार होतो. पृथ्वीवरती किती खंड आहेत? 7. हा, सेवन. 7 कॉन्टिनेंट असे- इंग्लिश मधून शब्द आहे त्याला, कॉन्टिनेंट. बरोबर का? कॉन्टिनेंट. हा. बरोबर. पुढे झाला. हा, पुढे. आणि असे 7 खंड एकत्र आले की आपली पृथ्वी. हा, आणि त्याच्यानंतर पण बरंच काही मोठं आहे. हो, आपण पृथ्वी, सध्या फक्त पृथ्वीचाच विचार करतो. सूर्यमाला, मग हा, परत सूर्यमाला आहे, परत गॅलेक्सी आहे, सोलार, Milky Way, गॅलेक्सी. बरंच काय. ठीक आहे. सध्या आपण Yes. फक्त पृथ्वीपर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे. काय बघा आहे ना, येते का लक्षात? परत एकदा आता मी काय नाही बोलत आहे ना, परत एकदा हे सांगावं अशी अपेक्षा, इच्छा आहे. परत सुरुवातीपासून एक 2 वेळा 3 वेळा तुम्ही सांगितल्यानंतर बाकीच्यांनी पण एक 2-3 जणांनी सांगावं अशी इच्छा आहे. हे समजून घ्या. शिवभक्ती देशमुख, यू कॅन स्टार्ट. ओके सर. इंडिव्हिज्युअल एकत्र आले की एक फॅमिली तयार होणार. हम्म. फॅमिली पासून एक वस्ती तयार होणार. हम्म. अशा अनेक वस्त्या एकत्र आल्या की एक गाव तयार होणार. व्हेरी गुड. अशी अनेक गावं एकत्र आली की एक तालुका तयार होणार. व्हेरी गुड. अनेक तालुके एकत्र आले की एक जिल्हा तयार होणार. व्हेरी गुड. आणि अनेक जिल्हे एकत्र आले की एक राज्य तयार होणार. व्हेरी गुड. अनेक राज्य एकत्र आले की एक देश तयार होणार. व्हेरी गुड. अनेक देश एकत्र आले की एक खंड तयार होणार. व्हेरी गुड. आणि 7 खंड एकत्र आले की एक पृथ्वी आपली तयार होणार. व्हेरी गुड. हा, कोण सांगेल अजून एकदा? आपण इकडे थांबतोय बरं का, 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतले, सॉरी. अजून कोण सांगेल का एकदा? त्यांनी जे सांगितलं. हा, हॅलो सर. ऋतुजा सर्वगुड आणि स्नेहल अंबुरे दोघांनी सांगा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऋतुजा सर्वगुड सांगतील. फास्ट फास्ट. एक इंडिव्हिज्युअल तर एकत्र आले की फॅमिली तयार होणार. फॅमिली एकत्र आले की छोटी वस्ती तयार होणार. अनेक वस्ती एकत्र आले की गाव तयार होणार. व्हेरी गुड. अनेक गाव एकत्र आले की एक तालुका तयार होणार. व्हेरी गुड. अनेक तालुके एकत्र आले की एक जिल्हा तयार होणार. Very अनेक good. जिल्हे एकत्र आले की राज्य तयार होणार. व्हेरी गुड. अनेक राज्य एकत्र आले की देश तयार होणार. अनेक देश एकत्र आले की खंड तयार होणार. व्हेरी आणि गुड. 7 खंड एकत्र आले की पृथ्वी तयार होणार. अजून कोण होता? अंबुरे, स्नेहल अंबुरे. फास्ट फास्ट. हा सर. अनेक इंडिव्हिज्युअल म्हणजे अनेक व्यक्ती एकत्र आले तर त्यातून फॅमिली तयार होणार, म्हणजे कुटुंब तयार होणार. असे कुटुंब मिळून वस्त्या तयार होणार. त्या वस्त्यातून अनेक गावं निर्माण होणार. ते अनेक गावं एकत्र झाली की त्याचा तालुका होणार. आणि अनेक तालुके मिळून नंतर त्याचा जिल्हा होणार. असे अनेक जिल्हे मिळून त्याचं राज्य तयार होणार. आणि असे राज्य अनेक मिळून त्याचे देश तयार होणार. आणि नंतर हा. अनेक देश मिळून 7 खंड तयार होणार आणि त्यातून पृथ्वी निर्माण. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? मुलांमध्ये कोण सांगेल? आणि मुलीच बोलतात आहेत बघा. हॅलो, मुलांमध्ये कोणी ट्राय करेल का? अदरवाइज वी कॅन स्टॉप हिअर. हॅलो, एक जणांनी कोणीतरी बोलावं. 1 जण 2 जण, काय माहित नाही ना. बाकीचे काय बघा ना, मुलं कुठे गेली काय बघा ना, गायब झाली की काय आहे ना. 47. हॅलो हॅलो, लेट अस स्टॉप हिअर. माहित नाही मला का बोलत नाही येत, माहित नाही मला. आय डोंट Yes, वॉन्ट. sir. हा, सांगताय का? सुजय का काय बघा, दिसलं नाही नावानं. गायकवाड सांगता का एकदा? Yes, sir. हा, सांगा एकदा. आपण थांबू इकडे. तुम्ही ऍटलीस्ट यस तर म्हणलाय ना, त्याच्यामुळे थोडीशी ताकद आली म्हणून आपण. एकदा सांगता काय काय कसा सिक्वेन्स आहे हा? हॅलो, थांबूया आपण इकडे. सर, पहिल्यांदा आपण स्वतःचा विचार करणार. त्याच्यानंतर आपण आपल्या फॅमिलीचा विचार करणार. त्याच्यानंतर मग आपल्या फॅमिली मिळून आल्यानंतर परत आपण एक वस्तीसाठी विचार करणार. त्याच्यानंतर एक गाव मिळून येणार. त्या गावापासून परत वेगवेगळे गाव एकत्र येऊन
तालुका निर्माण होणार, तालुक्यापासून जिल्हा, जिल्ह्यापासून वेगवेगळे राष्ट्र तयार होणार, एका वेगवेगळ्या राष्ट्राचा एक स्टेट तयार होणार, स्टेट पासून स्टेट एकत्र आल्यानंतर एक कंट्री तयार होणार, कंट्री एकत्र आल्यानंतर एक खंड निर्माण होतो आणि खंडापासून परत आपण पूर्ण एक होल युनिव्हर्स साठी विचार करतो सर. ओके ओके, थँक्यू थँक्यू. थांबूया इकडे, 5 मिनिट एक्स्ट्रा घेतले आणि सॉरी. बंद करूया. येस सर.